नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम सर आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज एका नवीन विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आपण कव्हर करणार आहोत तो म्हणजे प्रोनाउन। आता सर्वात आधी प्रोनाउन म्हणजे काय तर हे समजण्यासाठी आपण एक मागे व्हिडिओ बनवला होता की नाउन म्हणजे काय। जर आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन आणि आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ आपण बघू शकता आणि त्या माध्यमातून आपल्याला नाउन म्हणजे काय हे क्लिअर होईल। आणि आजचा व्हिडिओ जो आपण बघणार आहोत तो प्रोनाउनवरती, म्हणजे नाउन आणि प्रोनाउन हे एक दुसऱ्यांवरती कनेक्टेड टॉपिक्स आहेत। तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना परत विनंती आहे, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करू। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आज जो टॉपिक आपण कव्हर करणार आहोत तो म्हणजे प्रोनाउन, राईट। तर सर्वात आधी प्रोनाउन म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात। तर इथे काय मी एक छोटासा पॅराग्राफ लिहितो आणि पॅराग्राफ असा आहे, सचिन इज अ स्टूडेंट, सचिन goes to school, right? नंतर सचिन studies in the class, right? त्यानंतर सचिन प्लेज क्रिकेट। तर बघा छोटासा एक दोन ओळींचा मी एक पॅराग्राफ लिहिला, सचिन इज अ स्टूडेंट, सचिन गोज टू स्कूल, सचिन स्टडीज इन द क्लास, सचिन प्लेज क्रिकेट। तर जसं आपण सांगितलं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाउन बघितलेत, तर या दोन वाक्यांमध्ये जर आपण नाउन बघितले तर कोणते आहेत, सचिन, स्टूडेंट, परत इथं सचिन, स्कूल, परत इथं सचिन, क्लास आणि क्रिकेट, इथं पण सचिन। तर या दोन ओळींमध्ये एवढे नाउन आहेत। पण या सगळ्या नाउनमध्ये जर आपण बघितलं तर एक नाउन जे आहे ते रिपीट झालेलं आहे, राईट। आणि जे नाउन इथं रिपीट झालेलं आहे ते आहे सचिन, अंडरस्टूड। तर आता हे जे नाव आहेत सचिन हे रिपीट झालेले आहेत आणि वाचताना सुद्धा आपल्याला कसं वाटतंय, ऑड। सचिन इज अ स्टूडेंट, सचिन गोज टू स्कूल, सचिन स्टडीज इन द क्लास, सचिन प्लेज क्रिकेट। हे जे नाउन या ठिकाणी रिपीट झालं तर हे नाउन अवॉइड करण्यासाठी किंवा हे जे रिपीटेशन अवॉइड करण्यासाठी मी जो शब्द वापरणार त्या शब्दाला आपण म्हणणार मग प्रोनाउन। तर ॲज पर द जेंडर मी इथं कोणतं करेक्ट प्रोनाउन वापरणार, मग ही, राईट। मग मी कसं म्हणणार, सचिन इज अ स्टूडेंट, ही गोज टू स्कूल, परत इथं मी म्हणणार ही स्टडीज इन द क्लास, परत इथं म्हणणार ही प्लेज क्रिकेट। म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की प्रोनाउन म्हणजे काय। तर प्रोनाउन इज अ वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन टू अवॉइड रिपीटेशन ऑफ द नाउन। एकदम सोप्या पद्धतीने आपण सांगू शकतो की प्रोनाउन म्हणजे असा शब्द की जो नामाबद्दल आपण वापरतो आणि जे नाम जर एखादं नाम किंवा एखादं नाउन जर रिपीट झालं असेल ते रिपीटेशन अवॉइड करण्यासाठी आपण तो शब्द वापरतो, तर त्यालाच आपण म्हणणार मग प्रोनाउन। आय होप प्रोनाउन हे जे आहे याची जी डेफिनेशन आहे ती आपली क्लिअर झाली असेल। ओके, सो वन्स अगेन आय एम टेलिंग यू, प्रोनाउन इज अ वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन टू अवॉइड रिपीटेशन ऑफ द नाउन। तर इंग्रजीमध्ये फक्त एकच प्रोनाउन आहे का, ही नाही। तर जर असा प्रश्न कोणी विचारला की इंग्रजीमध्ये किती प्रोनाउन आहेत, तर वी कॅन टेल 7। ओके, तर हे 7 प्रोनाउन कोणते आहेत तर ते आपण वन बाय वन बघूयात। फर्स्ट प्रोनाउन इज आय, देन वी, नेक्स्ट वन इज यू, देन ही, शी, इट अँड लास्ट वन दे। ओके, तर हे जे प्रोनाउन आहेत हे आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत, तर आय, राईट, देन वी, यू, then he, she, it and they।
म्हणजे आपण जर बघितले 1 2 3 4 5 6 7 सो देअर आर 7 प्रोनाउन, म्हणजे 7 इंग्रजीमध्ये हे प्रोनाउन आहेत. पण आपण आता बघितलं की प्रोनाउन म्हणजे काय आणि हे जे 7 प्रोनाउन आहेत तर याच्या पलीकडेही आहेत, त्याला आपण म्हणू टाइप्स ऑफ प्रोनाउन. म्हणजे या प्रोनाउनचे इंग्रजीमध्ये कोणकोणते प्रकार आहेत ते प्रकारसुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता हे जे प्रोनाउन आपण या ठिकाणी लिहिलेत तर या प्रोनाउनला आपण म्हणणार सब्जेक्ट प्रोनाउन. अँड जनरली सब्जेक्ट प्रोनाउन्स आर यूज्ड ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स. जनरली हे जे सब्जेक्ट प्रोनाउन आहेत हे सेंटेन्सच्या सुरुवातीलाच वापरले जातात ॲज अ सब्जेक्ट म्हणून. तर म्हणून यांना आपण म्हणतो सब्जेक्ट प्रोनाउन. अंडरस्टूड? सपोज इफ आय वॉन्ट टू राईट वन सेंटेन्स. Okay, look here. Suppose if I am writing one sentence, he is reading a book. So in the given sentence, he subject आहे आणि म्हणून याला म्हणणार मी subject pronoun. Right? One more example. They are playing cricket. तर आपण सांगू शकता यामध्ये कोणतं सब्जेक्ट प्रोनाउन आहे? बिगिनिंग, दे. अंडरस्टूड? म्हणजे जनरली काय होणार, हे जे सब्जेक्ट प्रोनाउन आहेत हे सेंटेन्सच्या सुरुवातीला येतात. तर ही कन्सेप्ट आपण लक्षात ठेवायची की सब्जेक्ट प्रोनाउन मोस्ट ऑफ द टाइम कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स. अंडरस्टूड? तर या पद्धतीनं आज आपण काय कव्हर केलं की प्रोनाउन म्हणजे काय, प्रोनाउन किती आहेत आणि सब्जेक्ट प्रोनाउन जनरली कशा पद्धतीने आपण सेंटेन्समध्ये वापरू शकतो. तर आय होप आपल्या लक्षात आलं असेल की प्रोनाउन काय आहे. तर आय होप आपल्याला आजचा जो टॉपिक आपण कव्हर केला प्रोनाउन हा आपल्या लक्षात आला असेल. याची भरपूर प्रॅक्टिस करा जेणेकरून प्रोनाउनबद्दल कुठल्याच प्रकारचं कन्फ्युजन आपल्या मनामध्ये राहणार नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये. पण खरोखर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. ओके, सो विथ दिस वी विल स्टॉप हिअर अँड मीट यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.